मराठा शिक्षण संस्था चिंचवड संचलित MSS हायस्कूल दैवडी. माझे नाव वैष्णवी भाऊराव शिंदे आहे. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या अभिवाचनाचा विषय उंदीर मामाच्या गोष्टी. चला मुलांनो, झाली का तयार? अरे चला लवकर, आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचे आहे ना. आजोबांनी आवाज दिला. सीता, गीता, रवी अशी सर्व बालमंडळी तयार झाली. सर्वजण आजोबांपुढे हजर झाले. चला आले ना सर्वजण, असे म्हणत आजोबा सर्वांना घेऊन बाहेर पडले. गणपतीच्या देवळात ती सर्व मंडळी दर्शनाला आली. त्यांनी दुवा, हार, फुले, प्रसाद घेतला. मंदिरातल्या हौदावर सर्वांनी पाय धुतले आणि सर्वजण सभामंडपात दाखल झाले. मंदिरात थोडी गर्दी होती. स्त्रिया, मुले, पुरुष, म्हातारी माणसे कोणी हात जोडून उभे होते, कोणी घंटा वाजवत होती, कोणी दर्शनाच्या रांगेत उभे होते, तर कोणी त्या मंदिराची शोभा पाहत होते. गीता, ते बघ, अवी म्हणाला. काय रे, मला नाही का सांगणार, सीताने विचारले. तर रवी म्हणतो, कसा? अरे ते बघा, लोक काय करतात ते. सर्वांनी रवीने दाखवले तिकडे पाहिले. तर काय, गणपतीच्या अगदी समोर एका दगडी चौधऱ्यावर एक भला मोठा उंदीर उभा होता. 2 पायांवर उभा असणाऱ्या त्या उंदराचे पुढचे 2 पाय हातांसारखे जोडलेले होते. त्या हातात एक मोठा मोदक होता. येणारी जाणारी माणसे श्रद्धेने त्या उंदीरमामालाही नमस्कार करीत होती. कोणी त्याच्या कानात काहीतरी सांगत होती, तर कोणी त्याच्या तोंडाशी कान लावून काहीतरी ऐकत होती. ही गंमत पाहिली मात्र आणि मग सीताला राहावे. तिने आजोबांनाच विचारले, आजोबा, इतर देवळात देवापुढे नंदी असते, कासव असते, पण इथे हा उंदीर का हो? अगं सीता, शंकरांना नंदी प्रिय म्हणून त्यांच्या पुढे नंदी उभा असतो. विष्णूपुढे गरुड, रामापुढे मारुती, तसा इथे हा गणपतीपुढे उंदीर. कारण उंदीर हा गणपतीचे वाहन आहे, सेवक आहे. गणपतीला उंदीर प्रिय म्हणून इथे हा उंदीर उभा आहे. आजोबा, लोक त्याच्या कानात काय सांगतात हो? अरे अवी, उंदीर हा गणपतीचा सेवक, म्हणून आपल्याला गणपतीकडे जे मागायचे ते या उंदराच्या कानात सांगायचे. अशी भोळ्या बाबड्या लोकांची श्रद्धा आहे रे. अरे खरेच, ही तर गंमतच आहे की. मग आजोबा, त्याच्या तोंडाला कान का लावायचा? रवीने विचारले. अगं सीता, तुम्हाला काय हवे ते तुम्ही त्याच्या कानात सांगितले की मग तो तुम्हाला ती गोष्ट कशी मिळेल त्यासाठी काय प्रयत्न करायला हवे, कोणता मार्ग स्वीकारायला हवा ते सांगतो, असेही लोकांना वाटते. मुलांनो, ही गोष्ट खरी असो वा नसो, आपण त्यातून काहीतरी चांगला बोध घ्यायचा असतो, हे मात्र खरे. आजोबा मुलांना असे सांगत असतात. तिथे जवळच उभी असणारी एक म्हातारी म्हणाली, बाळांनो, अरे मी माझाच अनुभव सांगते. मी एक साधी भाजी विकणारी बाई. 4 पैसे जास्त मिळत असे मला वाटे, पण कष्ट केल्याशिवाय जास्त पैसे कसे मिळणार? मीही या उंदराच्या कानात माझी अडचण सांगितली आणि अधिक कष्ट करायचे ठरवले. बाहेर एक माणूस उभा होता. मला पाहून तो म्हणाला, भाजीवाली बाई, समोर आमची मोठी सोसायटी आहे. तुम्ही तिथे या, घरोघर भाजी द्या. लोक